नमस्कार. मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे. सचिन तेंडुलकर यांना मराठी अमृतधारा परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण क्रिकेट विश्वामध्ये ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते त्या सचिन तेंडुलकर बद्दल माहिती पाहणार आहोत. ज्या क्रिकेटपटूचे फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही इतर देशांमध्ये चाहते आहेत, असं सुप्रसिद्ध क्रिकेटर म्हणजेच सचिन तेंडुलकर होय. असं खूपच कमी वेळा होतं की एखाद्या खेळाडूला केवळ आपल्या देशातच नव्हे तर इतर देशांमध्येही प्रसिद्धी मिळते. क्रिकेटच्या सम्राटाच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील नोंदवला गेला आहे. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देशभक्त, क्रांतिकारक, संशोधक, लेखक आणि कला क्षेत्रातील अद्वितीय व्यक्तींना दिला जात असे. हा पुरस्कार कधी क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीला दिला गेला नव्हता. हा पुरस्कार क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरला देण्यात आला आणि 2014ला भारतरत्न सन्मानाच्या निष्कर्षामध्ये क्रीडा क्षेत्राचा समावेश करण्यात आला. तेंडुलकर याच्यासाठी देशभरातून शासनाकडे अनंत लोकांनीही मागणी केली होती. विशेष म्हणजे हा पुरस्कार नेहमीच वयोवृद्धांना त्यांच्या त्या क्षेत्रातील तपस्येसाठी दिला जायचा. वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी हा पुरस्कार मिळाला सचिन तेंडुलकरांना. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या जीवनचरित्राविषयी काही महत्त्वाचे मुद्दे. सचिन तेंडुलकर यांचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर असे आहे. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला असून अगदी साध्या एका मराठी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. अगदी साध्या राहणीमानामध्ये ते लहानाचे मोठे झाले. सचिन तेंडुलकर यांचे कुटुंबीय हे सचिन देव बर्मन म्हणजे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक यांचे खूप मोठे चाहते होते. त्यामुळे त्यांच्या नावावरूनच सचिन हे नाव त्यांनी त्याला ठेवले. सचिन यांचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर हे मुंबईच्या सिद्धार्थ आणि नंतर कीर्ती महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचा मराठी कवितेवर सखोल व्यासंग होता. इंदिरा संत, अनंत काणेकर, बालकवी यांच्या काव्यावर त्यांचे म्हणजेच रमेश तेंडुलकर यांचे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सचिनची आई देखील वर्किंग वुमन होत्या. त्यांच्या आई या विमा एजंट होत्या. त्यामुळे आईवडील दोघेही शिक्षित असल्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण नेहमी अभ्यासाचे व शिस्तीचे राहिले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे शारदाश्रम विद्यामंदिर येथून पूर्ण झाले आहे. सचिन तेंडुलकर यांना लेखणीपेक्षा चेंडूफळीच्या खेळाचे वेड, शालेय अभ्यासापेक्षा आणि वर्गखोलीत खाली मान घालून अभ्यास करण्यापेक्षा मोकळ्या मैदानातील खेळात रमायचे. घरात सर्वात लहान सचिन. मोठे बंधू क्रिकेट खेळतायत हे बघून त्यालाही वाटायचे आपण क्रिकेटवीर व्हावं. सचिन प्रारंभी बांद्रा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता. त्याचे क्रिकेट वेळ बघून त्याला खास प्रशिक्षण मिळायला हवं असे सर्व घरातल्यांना वाटू लागले आणि सचिनचे भाग्य उजळले. सचिन तेंडुलकरचे मोठे बंधू अजित तेंडुलकर यांच्यामुळे ते या क्रिकेट या खेळाकडे वळले. त्यांच्याकडून त्यांना क्रिकेटचा मार्गदर्शन मिळण्यास सुरुवात झाली. जेव्हा सचिन आपल्या भावासोबत म्हणजेच अजित तेंडुलकर यांच्यासोबत क्रिकेट खेळत असत तेव्हा त्यांच्या बंधूंनी सचिनमधले अचूक क्रिकेटरचे गुण हेरले. जसजशी सचिनची क्रिकेट खेळामध्ये रुची वाढू लागली तेव्हा त्यांनी त्यात करिअर करण्यास सुरुवात केली. त्यांची ओळख रमाकांत आचरेकर जे क्रिकेटचे उत्तम प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात त्यांच्याशी करून दिली. आचरेकर सर मूळचे मालवणचे म्हणजे सचिन आणि आचरेकर सर ही अप्रांतातील रत्ने परस्परांना भेटली. रमाकांत आचरेकर हे दादरच्या शारदाश्रम शाळेचे प्रशिक्षक होते. सरांचे अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत क्रिकेट खेळले आहेत. आपल्या कोकणातले चंद्रकांत पंडित, विनोद कांबळी, अजित आगरकर अशी कितीतरी नावे सांगता येतील. सचिनला घेऊन त्यांचे बंधू अजित तेंडुलकर आचरेकर सरांना भेटले. सरांचे विद्यार्थी मुंबईतील इतर शाळा, क्लब यांच्याबरोबरही सामने खेळत असत. सरांशी भेट झाली आणि सचिनचे पद्धतशीरपणे प्रशिक्षण सुरू झाले. आपल्या क्रिकेटची सुरुवात आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकर यांनी सुरू केली सन 1988 रोजी. तेंडुलकर यांनी आपला प्रथम सामना खेळला व त्यात ते 100 धावांवर देखील नॉट आऊट राहिले. हा मुंबई विरुद्ध गुजरात संघ असा सामना होता. त्या संघातील तो सर्वात तरुण खेळाडू होता, पण त्याची कामगिरी पाहून सर्वजण अवाक झाले. जसजसा वेळ पुढे गेला तसतसं त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्यास सुरुवात केली. 1989 रोजी पाकिस्तानमधील कराची येथे तेंडुलकर यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
त्यानंतर फैसलाबाद या ठिकाणी झालेल्या कसोटी मालिकांमध्येही त्यांना पाहिले अर्धशतक मिळवले व त्यांची वाटचाल चालूच राहिली. सचिन तेंडुलकर जरी यशाची शिखरे चढत होते तरीसुद्धा पराभवाचा सामना देखील त्यांना करावा लागत होता. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये त्यांना काही यश मिळत नव्हते, परंतु सराव परिश्रम त्यांनी चालूच ठेवले. असे करत सन 1990 रोजी इंग्लंडमध्ये त्यांनी पहिले कसोटी शतक पूर्ण केले. त्यांचा अस्मरणीय खेळ म्हणजे 1991 ते 92 यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना एक विलक्षण खेळी खेळली. कसोटी सामन्यामध्ये सचिन तेंडुलकर यांना 11 वेळा सामनावीर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 9 सप्टेंबर 1994 रोजी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्यांचे पहिले शतक कमावले. भारतीय क्रिकेटपटूंपैकी ते असे एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी दिलीप चषक, इराणी चषक, रणजी चषक अशी पहिल्यांदा सामन्यात शतकं नोंदवली आहेत. जेव्हा सचिन तेंडुलकर हे मैदानात खेळासाठी उतरायचे तेव्हा अख्ख्या स्टेडियममध्ये त्यांच्या नावाचा जयघोष हा चहूकडे दुमदुमायचा. आज ते ज्या शिखरावर उभे आहेत त्यांचे सर्व श्रेय त्यांनी तब्बल 11व्या वर्षापासून घेतलेल्या मेहनतीला दिले जाते. त्यांनी मिळवलेले पुरस्कार डॉन ब्रॅडमन या सुप्रसिद्ध क्रिकेट खेळाडूनंतर दुसरा सर्वोत्तम कसोटी सामन्यांमधील फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून विवेन रिचर्ड्स यांच्यानंतर सचिन तेंडुलकर यांचं नाव घेतलं जातं. क्रिकेट विश्वचषक सामन्यांमध्ये ज्या 23 साली झाल्या होत्या या उत्कृष्ट खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकर यांना गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा एकमेव क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांना नावाजले देखील जाते. 2009 मध्ये त्यांनी 30,000 धावांचा टप्पा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पूर्ण केला आहे. भारतासाठी त्यांचं क्रिकेट क्षेत्रातील योगदान पाहून भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थातच भारतरत्न देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. सन 1994 रोजी अर्जुन पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने त्याचा गौरव केला. सन 1997 रोजी राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. 1999 रोजी त्यांना पद्मश्री देखील देण्यात आला, तर सन 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. सन 2010 मध्ये LG पीपल अवॉर्ड्स या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले, तर सन 2011 मध्ये क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराचे ते मानकरी ठरले. तेंडुलकर यांची क्रिकेटमधून निवृत्ती हा दिवस सचिनच्या चाहत्यांसाठी खूप दुःख देऊन जाणारा दिवस होता, कारण भारताचा अनुभवी क्रिकेट खेळाडू ज्याने क्रिकेट विश्वात भारताला एका वेगळ्या स्थानी नेऊन ठेवलं होतं त्या सचिन तेंडुलकर यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. 23 डिसेंबर 2012 रोजी तेंडुलकर यांनी एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मुंबई येथे झालेल्या 2013 रोजीच्या शेवटच्या कसोटी मालिकांमध्ये 74 धावा घेऊन त्यांनी क्रिकेटला कायमचा निरोप दिला. खरं तर संपूर्ण भारतासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे की सचिन तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 100 शतके व 34,000 धावा करून विश्वविक्रम करून भारताला जागतिक स्तरावर एक वेगळीच ओळख मिळवून दिली होती. प्लेइंग इट माय वे हे त्यांचे आत्मचरित्र खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या जीवनावर अनेक चित्रपट देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. प्लेइंग इट माय वे या त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन 5 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई येथे करण्यात आले. त्या पुस्तकांमध्ये 24 वर्षातील त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द सांगितलेली आहे. या पुस्तकाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने देखील घेतलेली आहे. शिक्षण आणि नॉन फिक्शन या श्रेणीमध्ये सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक म्हणून त्याची नोंद लिम्का बुक ऑफ द रेकॉर्ड्सने घेतलेली आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सचिन तेंडुलकर यांना राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्त केले. राष्ट्रपतींना कलाकार, साहित्यिक, खेळाडू यांना खासदार म्हणून नियुक्त करता येते. लता मंगेशकर, चित्रतारका रेखा अशा अनेकांना अशी संधी मिळाली आहे. मात्र अशा नियुक्तीचा देशाला फारसा काही उपयोग झालेला नाही. हे सर्वजण राज्यसभेत अत्यल्प उपस्थित राहिलेले आहेत. अर्थात सचिन तेंडुलकरही याला अपवाद नाही. त्याच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत त्याची उपस्थिती केवळ 8% इतकीच होती. खासदार म्हणून त्याला दिल्लीत बंगला मिळणार होता, मात्र माझे मुंबईत घर आहे, मला बंगला नको असे सांगून त्यांनी ही सुविधा नाकारलीच. त्याहीपेक्षा या 5 वर्षाच्या काळात त्याला मानधन म्हणून मिळालेले 90 लाख रुपये त्याने नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधान निधीसाठी देणगी म्हणून दिले. मुंबईतील अपनालय संस्थेतील गरजू अशा 200 विद्यार्थ्यांना ते प्रतिवर्षी मदतीचा हात देतात. क्रिकेट क्षेत्रालाही अनैतिकतेची कीड लागली आहे.
त्यामुळे अनेक खेळाडूंना या क्षेत्रातून बाहेर जावं लागत आहे. मॅच फिक्सिंग, गोलंदाजी आणि फलंदाजी ठरवून खेळ खेळणे असे प्रकार होतात. क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक जीवनाच्या चारित्र्यावर चर्वित चर्वण होते. मात्र सचिन तेंडुलकर आयुष्यभर यापासून सदैव दूर राहिले. एक निष्कलंक क्रिकेटवीर हीच त्यांची ओळख आहे. सचिन तेंडुलकर यांचा विवाह डॉक्टर अंजली यांच्याशी झाला आहे. त्यांची 2 मुले म्हणजेच अर्जुन तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर ही आहेत. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी अमृतधारा.